वसईत 30 वर्ष जुन्या एका चाळीच्या बंद पाण्याच्या टाकीमध्ये मानवी मृत शरीराचे अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे। वसई माणिकपूर परिसरातील नौपाडा परिसरात हीच चाळ आहे। बारकुल्या नावाची ही चाळ आहे, 2 माळ्याची चाळ आहे आणि या चाळीच्या वर ही पाण्याची टाकी आहे। गेल्या 30 वर्षापासून ही टाकी कुठल्याही प्रकारे यूज केली जात नाही आणि परंतु सध्या या टाकीचं रिपेअरिंगचं काम सुरू केलं। बिल्डिंगवर पत्र टाकण्याचं काम सुरू होतं आणि जेव्हा टाकी तोडण्याचं काम सुरू होतं त्याचवेळी मजुरांना तिकडे मानवी शरीराची कवटी आणि काही हाडं दिसली, त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं। तात्काळ माणिकपूर पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात बोलवण्यात आलं। पोलिसांनी सध्या फॉरेन्सिक टीम जी आहे पाचारण केलेली आहे आणि आता तपास सुरू आहे। आता सध्या रात्र असल्यामुळे तपासात अडथळा येतो। दिवसा पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन होईल, परंतु पूर्ण शरीराचे अवयव नाही, त्यामुळे नेमका काय प्रकार आहे, ही भानामती आहे, अंधश्रद्धा आहे की कुणी मारून टाकलं आहे, हे सध्या काहीच सांगता येत नाही। कारण की जोपर्यंत संपूर्ण तपास होत नाही हे सांगणं चुकीचं आहे। कारण 2 वर्षापूर्वी ह्याच इमारतीमध्ये गॅस लीक होऊन गुदमरून 2 ते 3 मजुरांचा मृत्यू झाला होता आणि अशा ही चाळ जी आहे ही पाण्याची टाकी पूर्णपणे बंद होती। 30 वर्षापासून यूज केली जात नाही। जवळपास 8 ते 10 लोक या चाळीमध्ये राहतात आणि ज्या वेळेला महानगरपालिकेचं पाणी येतं तेच पाणी त्यांना वर चढवलं जातं, त्यामुळे टाकी यूज केली जात नव्हती। टाकी यूज होत नाही म्हणून ही टाकी तोडण्याचं काम आज सुरू होतं आणि त्याच वेळेला हे अवशेष इथे सापडले। त्यामुळे हे अवशेष नेमके काय आहेत हे फॉरेन्सिक लॅबच्या तपासानंतरच संपूर्ण प्रकरण समोर येईल। हे अवशेष सध्या माणिकपूर पोलीस ताब्यात घेतील, ते लॅबमध्ये पाठवले जातील। मग ते कोणाचे आहेत, स्त्री जातीचे आहेत का पुरुष जातीचे आहेत का आणखीन कोणाचे आहेत ते समोर येईल। परंतु ह्या प्रकारामुळे ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे। काहींचा असा अंदाज आहे की भानामती अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून ही कोणीतरी इथं टाकलं असावं, परंतु या सर्व अंदाज आहे। पोलीस तपासानंतर सर्व गोष्टी उघडकीस येतील। ज्या घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली त्या पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। ही माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही बारकुल्या चाळ आहे। या ठिकाणी एक 3 मजली बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये 30 वर्षापासून बांधलेली ही इमारत आहे। त्या ठिकाणी पाण्याची टाकी 30 वर्षापासून बंदच असते आणि त्या ठिकाणी मजदूर ते तोडत होते। त्यावेळेला वरचा स्लॅब तोडल्यानंतर त्यांच्या खाली लक्षात आलं की एक सापळा आणि कवटी आहे। तर त्याच्या अनुषंगानं आम्हाला पोलीस स्टेशन माणिकपूर यांना माहिती मिळतात। आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडम या ठिकाणी आले, त्यांचा सर्व स्टाफ आलेला आहे। आम्ही देखील या ठिकाणी आलो आहे आणि त्याच्यामध्ये पुढील आम्ही फॉरेन्सिकला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे। पुढील तपास चालू आहे। नेमकं काय काय वर असं आता प्रथमदृष्ट्या जे फोटोमधून दिसून आलेलं आहे त्या ठिकाणी एक कवटीचं दृश्य दिसत आहे, त्याशिवाय काही हाडं वगैरे दिसून येत आहे। त्याला उजेडामध्ये सर्व पाहणी केल्यानंतर आणि चौकशी केल्यानंतरच सर्व बाबी त्या ठिकाणी उघडकीस येतात। शक्यता आहे का अजून पार्ट्स भेटू शकतो? ते उजेडामध्ये ज्यावेळी घटनास्थळ आणि इन्क्वेस्ट होईल त्यावेळेला ते आपल्या लक्षात येईल।